नागपूरमध्ये महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. पण अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वातावरण तापलेलं दिसतंय. गेल्या 1 वर्षापासून अधिक काळापासून विरोधी पक्षनेते पद विधानसभेत आणि विधान परिषदेत दोन्हीकडे रिक्त आहे. इतक्या मोठ्या राज्यात इतक्या महत्त्वाच्या पदावर इतका मोठा कालावधी रिक्तात हा इतिहासात पहिल्यांदाच घडतंय. आणि यामुळेच महाविकास आघाडीनं आज सरकारच्या चहापाण्याला सरळ बहिष्कार टाकलाय. महाविकास आघाडीचे नेते विजय वडंटीवार सरळ सांगतात, हे दोन्ही पदं संविधानिक आहेत. पद रिक्त न ठेवून सरकार संविधानावरच अविश्वास दाखवत आहे. आमचं नाव आम्ही दिलंय, मग निर्णय का होत नाही? आता प्रश्न असा आहे, की विरोधी पक्ष नेत्याभोवती एवढा वाद नेमकं का? पहिलं कारण विधानसभेत 29 आमदारांची 10% अट. महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाकडे स्वतंत्रपणे ही संख्या नाही. ठाकरे गटाकडे 20 तर काँग्रेसकडे 16 आणि शरद पवार यांच्या गटाकडे 10. यामुळे विधानसभेत तांत्रिक अडचण. पण विधान परिषदेत काँग्रेसकडे 8 आमदार आहेत, म्हणजे 8 पूर्ण आहे. तरीही तेथेही नियुक्ती नाही. म्हणूनच विरोधक म्हणतात 8 निमित्त आहे. सरकारचं राजकीय धोरण काहीतरी वेगळं आहे. आता या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांची भूमिका खूपच थेट आहे. उद्धव ठाकरे गेल्या आठवड्यापासून स्पष्ट सांगत आहेत, विरोधी पक्षनेतेपद लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ आहे. सरकारचं कामकाज थांबवू नका, पण विरोधकांचं अस्तित्वही पुसू नका. उद्धव ठाकरे मागणी करतात, की विधान परिषदेत तरी लगेच नियुक्ती करा, कारण तिथे 10% नियम लागू होतो आणि काँग्रेसकडे पुरेशी संख्या आहे. त्यांना वाटतं विधान परिषदेत विरोधी पक्षनेता बसला तर विधानसभेतही निर्णयासाठी दबाव वाढेल. याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये आदित्य ठाकरेंचं नाव आता जोरात पुढे आलंय. उद्धव ठाकरे स्वतः प्रयत्न करतायत, की आदित्य ठाकरेंना विधानसभेतील विरोधी पक्ष नेतेपद मिळावं, कारण ते गटनेते आहेत, आक्रमक आहेत, तरुण आहेत. यामुळे महाविकास आघाडीत थोडं अंतर्गत वातावरण तापलेलं दिसतंय. कारण भास्कर जाधव यांचं नाव आधी पुढे होतं आणि ते आता अनुभवी आणि आक्रमक मानले जातात. त्यांचं नाव मागे पडल्यामुळे नाराजीची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे सरकारमध्ये असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अत्यंत स्पष्ट ओळीवर आहेत. त्यांची भूमिका अशी, की विरोधी पक्षनेता पदाची निकष स्पष्ट आहेत. 10% अट आहे. संख्या नसेल तर पद देण्याचा प्रश्नच येत नाही. नियम पाळणं ही आमची जबाबदारी आहे. नियम मोडणं तुम्हाला आनंद देणं नाही. शिंदेचा सूर असा की हा मुद्दा सरकारचा नाही. हे गणितच अपूर्ण आहे. त्यांनी विरोधकांवर ताशेरे ओढले. स्वतःची संख्या पूर्ण नाही आणि दोष मात्र आमच्यावर. याशिवाय ते सांगतात, की महाविकास आघाडीचं एकमत नाही. मग आम्ही काय निर्णय घ्यायचा? आता येतो तिसरा आणि महत्त्वाचा आवाज. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. फडणवीस नेहमीप्रमाणे अत्यंत संयम, तांत्रिक आणि नियमाच्या चौकटीत बोलले. त्यांनी स्पष्ट केलं, विरोधी पक्ष पदाचा निर्णय पूर्णपणे अध्यक्ष आणि सभापती घेतात. जे निर्णय ते देतील तो सरकारला मान्य असेल. म्हणजे सरकारचं धोरण असं, निर्णय आम्ही अडवतोय असं नाही. अधिकार त्यांच्यावर आहे. त्यांनीच योग्य वेळी निर्णय घ्यायचा. फडणवीसांनी विरोधकांच्या चहापाण्या बहिष्काराबाबतही बोलताना म्हटलं, अधिवेशनात कामकाज अधिक महत्त्वाचं. बाकी राजकीय आंदोलनामुळे काही बदलत नाही. दरम्यान महाविकास आघाडीने आजचा बहिष्कार हा फक्त सुरुवात असल्याचं सूचक विधान केलंय. ते स्पष्ट शब्दात सांगतात, जर विरोधी पक्षनेते पद दिलं नाही तर अधिवेशनात आम्ही तीव्र भूमिका घेऊ. यामुळे आता चित्र असं आहे, एकीकडे विरोधक असा आरोप करतायत, की सरकार लोकशाहीचं खच्चीकरण करत आहे. दुसरीकडे सरकारचा युक्तिवाद, तुमच्याकडे संख्या नाही आणि नियम वाकून पदं देणं शक्य नाही. विरोधी पक्ष नेतेपद यासाठी उद्धव ठाकरे खास करून आग्रही आहे. नाहीतर उपमुख्यमंत्री पद ते आहे ते सोडा, कारण ते संविधानामध्ये बसत नाहीये. 2-2 उपमुख्यमंत्री पद हे संविधानात बसतच नाहीये, असं देखील उद्धव ठाकरे यांचं मत आहे. आज हिवाळी अधिवेशनात नागपूरमध्ये होत आहे आणि यामध्ये विरोधी पक्ष पदाची एकच मागणी आहे. विरोधी पक्षनेते पद हे आपण दिलं पाहिजे. त्यावर एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितलं, की आमच्याकडे संख्याबळ नाही. तर दुसरीकडं देवेंद्र फडणवीस हे स्पष्ट सांगतात, की ते सभापतींच्या हातामध्ये आहे. त्यामुळे आता हिवाळी अधिवेशनामध्ये काय घडतंय?
बघणं गरजेचं ठरणार आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षनेतेपद महाविकास आघाडीमधून कोणत्या नेत्याला मिळतं याकडं आदित्य ठाकरे यांचं देखील नाव उद्धव ठाकरे यांच्याकडून घेतलं जात आहे. त्यामुळे जर विरोधी पक्ष आणि पद जर सरकारकडून किंवा या अधिवेशनामध्ये देण्यात आलं, तर ते कोणत्या नेत्याला दिलं जातं हे देखील बघणं गरजेचं ठरणार आहे. यामध्ये भास्कर जाधव पण ठाकरे गटाकडून विरोधी पक्षनेते पदासाठी इच्छुक आहे. जर हे पद आदित्य ठाकरे यांनाच गेलं, तर भास्कर जाधव नक्कीच नाराज होतील, असं देखील बोललं जात आहे. तर या संपूर्ण सरकारच्या भूमिकेबद्दल आणि सरकार ज्या भूमिका आतापर्यंत घेत आहे, त्या भूमिकेत बद्दल आपलं काही मत असेल, तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल, तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.